नमस्कार, मी अमोल किन्होळकर. आपण बघता आहात TV9 मराठी. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. पुण्यामध्ये जाऊया थेट. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहेत. जाऊया थेट. एकमी आणि प्रफुल्ल पटेल या देशातल्या कुठल्याही विमानतळावर तुम्ही जावा, पण 10-15 वर्षापूर्वीच्या त्या विमानतळाची परिस्थिती आणि आजची विमानतळाची परिस्थिती याच्यात फरक दिसतो का नाही बघा. तुम्हीच निर्णय घ्या. 2, पूर्वी विमानाचा प्रवास एका रिस्ट्रिक्टेड वर्गाच्यासाठी होता. प्रफुल्ल पटेल यांनी ते खातं आपल्याकडे आल्याच्या नंतर अनेक नवीन कंपन्यांना प्रोत्साहित केलं. लो कॉस्ट ट्रॅव्हल काय असतो ही कल्पना राबवली. आज पुण्याचं विमानतळ असो किंवा मुंबईचा एअरपोर्ट असो, रेल्वे स्टेशनसारखी गर्दी तिथं असते. त्याचं कारण त्या पद्धतीचं कर्तृत्व प्रफुल्ल पटेल यांनी दाखवलं. माझ्याबद्दल मी सांगणं योग्य नाही, पण जो देश आयात करणारा होता आज जगातल्या 18 देशामध्ये अन्नधान्य एक्सपोर्ट करणारा देश झाला आणि अन्न सुरक्षासारखा कायदा राबवणारा हा देश झाला. ही माझ्या मते या देशातल्या शेतकऱ्यांनी केलेले कष्ट आणि आम्ही लोकांनी आखलेली नीती या सगळ्याचे संयुक्त परिणाम आहेत. आणि त्यामुळे केंद्रामध्ये थोडी बहुत संधी मिळाल्याच्या नंतर राष्ट्रवादीचं एकंदर अप्रोच काय होता हा स्पष्ट झालेला आहे. अशा निर्णयात राजकीय किंमत मोजायची जी तयारी तुम्ही वेळोवेळी दाखवली, म्हणजे अगदी जुने इतिहासातल्या गोष्टी सोडून द्यात, पण अगदी शेतकऱ्यांच्या मालाला भाव देण्यासाठी मग काही गोष्टी महाग झाल्या तरी चालतील अशी जी मानसिकता आहे ती आता कुठेतरी बाजूला पडत आहे आणि लोकप्रिय निर्णय घेण्याची असं आहे की त्याच्यामध्ये प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. आम्ही शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळावी म्हणून जसा आग्रह केला आणि महागाईचा बद्दलचा आरोप आमच्यावर झाला, त्यावेळेला मी अन्न सुरक्षेच्या कायद्याचा आग्रह धरला आणि ह्या 2 रुपये किलो आणि 3 रुपये किलो गहू तांदूळ 67% लोकांना हे जगात कुठं झालेलं ते आम्ही करू शकलो. त्यामुळे आम्ही कन्झ्युमरचा इंटरेस्ट सेफगार्ड केला आणि प्रोड्युसरचा सुद्धा इंटरेस्ट सेफगार्ड केला. आज मला असं दिसतंय की प्रोड्युसरचा इंटरेस्ट हा सेफगार्ड केला जात नाही. 2-3 उदाहरणं सांगता येतील की साखर ऊसाचं उत्पादन वाढलं, आपण साखर निर्यात. पुढच्या बातमीकडे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील आघाडी तुटण्यामध्ये सोनिया गांधी नव्हे तर राज्यातील काँग्रेस नेते जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय. शेवटपर्यंत आघाडीबाबतचा प्रस्तावच आला नसल्याचं पवारांनी म्हटलंय. यूपीमधल्या पोटनिवडणुकीमध्ये निकालांचा दाखला देत महाराष्ट्रामध्ये मोदींची लाट चालणार नसल्याचंही पवारांनी सांगितलंय. दक्षिण कराडमधून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार उभा करण्याची आपली इच्छाच नव्हती असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. आतापर्यंत केलेल्या कामांच्या आधारावरती जनतेनं बहुमत द्यावं अशी मागणी शरद पवारांनी केली आहे. त्यांच्याकडून आम्हाला कळवून चालू की आम्ही वेळ करू, पण ती वेळ काय आम्हाला निवडणुकीचा फॉर्म भरण्याचा आदल्या दिवस येईपर्यंत आली नाही. एवढंच नव्हे तर आम्हाला रात्री 1 वाजता तुमच्यातल्या कोणी मित्रांनी आम्हाला कळवलं की काँग्रेसने काहीतरी 110 लोकांची यादीसुद्धा केलेली आहे. ज्यावेळेला आपण चर्चा करतो त्यावेळेला यादीही रिलीज केली आणि त्या यादीमध्ये आमच्या लक्षामध्ये आलं की काही जागा ज्या अपक्षांच्या आमच्याकडे होत्या तिथंही त्यांनी उमेदवार जाहीर केले. त्याच्यातून गोष्ट स्पष्ट झाली की त्यांची भूमिका काहीतरी वेगळेपणाची आहे. काँग्रेस मोठा राजकीय पक्ष आहे, जुना पक्ष आहे आणि त्यामुळे त्यांना स्वतःचा निर्णय घ्यायचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराने ते निर्णय घेत असतील तर आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणून दुसऱ्या दिवशीच आम्ही बसलो आमच्या, कारण मी मगाशी सांगितलं की आम्ही 130 जागांच्या बद्दलची तयारी करत असताना आम्हाला 280 उमेदवार एकदम बघायला लागणं, त्याची व्यवस्था करणं एका दिवसात काही सोपी गोष्ट नव्हती, पण धावपळ करून आम्ही करू शकलो. काही ठिकाणी कमतरता आली आणि आम्ही आमचं धोरण त्यासंबंधी मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर ठेवलं. असं आहे की मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध उमेदवार उभं करणं हेच माझं मत होतं पक्षाध्यक्ष म्हणून. आणि आमच्या जिल्ह्यातल्या लोकांनी त्या ठिकाणी फॉर्म भरल्यावर मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला इथं निवडणूक लढवायची नाही आहे. त्याच्यानंतर त्यांचं कॅन्डिडेटचं परत घेतलं. आमच्यातल्या अनेक सहकाऱ्यांचं स्थानिक मत शेवटी कोणाला पाठिंबा द्यायचा हा निर्णय हा तुम्ही स्थानिक पातळीवर घ्या की ज्याची उपयुक्तता आपल्या जिल्ह्यात होईल, ही आम्ही आमच्या लोकांना सूचना केलेली आहे. विलासराव उंडळकरांच्या बाबतीत एकच आहे
की विलासराव उंडाळकर विधानसभेमध्ये पहिल्यांदा निर्वाचित जेव्हा झाले तेव्हा ते काँग्रेसचा पराभव करून काँग्रेस एसच्या तिकिटावर विजयी झालेले होते. त्यामुळे थोडीशी आमची जवळीक असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यांनी तशी विनंती केलेली आहे आणि त्या विनंतीचा विचार आमचे लोक करतात. मी राज ठाकरेंचा आभारी आहे की मी एवढा प्रभावशाली नेता आहे की भारतीय जनता पार्टीचं धोरणसुद्धा मी ठरवू शकतो या निष्कर्षाचे ते आले. त्याबद्दल मला आनंद आहे. असं आहे की विदर्भाच्या संबंधी राष्ट्रवादीची भूमिका अत्यंत स्वच्छ आहे. एक, हे राज्य एकत्र राहावं ही आमची मनोमन इच्छा आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीच्यासाठी लोकांनी प्राण दिले, रक्त सांडलं आणि त्यामुळे हा महाराष्ट्र एकसंघ राहिला पाहिजे याच्याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही. आमची ती भूमिका आहे. आमच्या मॅनिफेस्टोची कॉपी तुम्हाला दिली, त्याच्यात सुद्धा ते स्पष्ट केले. वेगळं राज्य करावं का करू नये हा निकाल आम्ही राजकीय नेत्यांनी घेऊ नये, हा तिथल्या जनतेने घेतला पाहिजे. स्वतंत्र विदर्भाच्या नावानं निवडणुका घेतल्या आणि त्याच्यामध्ये लोकांनी तसा कौल दिला तर जन्मताचा आदर करण्याची भूमिका आमची राहील. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दसऱ्याच्या निमित्तानं देशवासियांशी रेडिओवरून संवाद साधला.